सर्वांना, कसे आहात सर्वजण? मी बहुतेक लोकांचं असं ऐकलेलं आहे लग्न झाल्यानंतर की मी लग्न करायला खूप घाई घेतली. मी लग्न आत्ताच करायला पाहिजे नव्हतं, मी नंतर करायला पाहिजे होतं, अजून 2 वर्ष थांबायला पाहिजे, अजून 4 वर्ष थांबायला पाहिजे होतं. पण तसं नसतं. वरच्याने जो आपल्याला लिहिलेला आहे ना आपल्या, तेव्हाच होणार. तुमच्या आमच्या हातात काही नसतं. जसं जन्म, तुम्ही बोलता का की नाही माझ्या आवडत्या तारखेलाच व्हावा जन्म, किंवा माझ्या आवडत्या महिन्यातच व्हावा जन्म? असतं का तिथं तुम्हाला मत मांडायचं? नाही. देव जेव्हा पाठवेल, मग ती अमावस्या असू द्या, पौर्णिमा असू द्या, वटपौर्णिमा असू द्या, नाहीतर सर्व पितरी अमावस्या असू द्या, तुमचा जन्म होणार ते होणारच. मग तसंच लग्नाचं आहे. लग्न होणार म्हणजे होणार. आत्ता काय, नंतर काय, मागून काय, पुढून काय, ते होणार होतं ते होणार. तुमच्या नशिबात जे आहे ना ते कोणी बदलू शकत नाही. अरे जर तुमच्या नशिबातच सुख नाही तर तुम्ही दुसऱ्याचं सुख ओढून आणून कसं घेणार? जे आपल्या ताटात आहे ना त्याच्याकडे बघायचं ना की दुसऱ्याच्या ताटात. अरे त्याच्या ताटात काय आहे? त्याच्या ताटात लाख असू द्या, त्याचा उपयोग नाही आपल्याला. आपल्या ताटात चटणी भाकर आहे ना, ती आधी आपण निमूटपणे खाल्ली पाहिजे. ह्यालाच आयुष्य म्हणतात. ना की दुसरं काय, दुसऱ्याच्या नशिबात काय, दुसऱ्याचा नवरा काय करतो, दुसऱ्याचा नवरा कसा प्रेमाने वागतो, त्याच्याशी आपल्याला काही कर्तव्य नसतं. आपल्या नशिबात जे आहे ते घ्यायचं, ते सहन करायचं आणि पुढचं आयुष्य काढायचं. धन्यवाद.